नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। वांद्रे रिक्लेमेशन तसेच आदर्श नगर येथील माडा वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत राज्य शासनाने आदेश जारी केला असून या पुनर्विकासातून माडाला 3700 घरे तसेच 5 ते 6000 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे। यापेक्षा अधिक घरे देणाऱ्या सक्षम विकासाची माडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला होण्याच्या उंबरठ्यावर आहे। समृद्धी महामार्गाचा 625 किलोमीटरचा टप्पा सध्या सुरू आहे। इगतपुरी आमने भिवंडी 76 किलोमीटरचा टप्पा मे महिन्यात खुला होणार आहे। यामुळे नाशिक मुंबई प्रवास अवघ्या 2.5 तासात होणार आहे। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे। मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मध्य आणि पश्चिम अशा तीनही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय। या दरम्यान अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे। त्यामुळे मुंबईकरांचा आज मेगा खोळंबा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याबाबत रविवारी महत्त्वाचे वक्तव्य केले। तसेच माध्यमांनी या संदर्भातील बातम्या देताना खबरदारी घेण्याचे सांगितले। पुण्यात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहमंत्री म्हणून सांगतो, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करू नका। माध्यमांनी 107 नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत, परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवले नाही। सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत। आता एकही पाकिस्तान नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही। आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल असे फडणवीस यांनी सांगितले। पुणे जिल्ह्यातील देहू रोड येथील पर्यटक पर्यटनासाठी गेले होते। त्यावेळी त्यांनी मोबाईलमध्ये काढलेल्या व्हिडिओमध्ये 2 दहशतवादी दिसत असल्याचा दावा देहू रोडच्या पर्यटकांनी केलाय। राष्ट्रीय तपास संस्थेकडून या व्हिडिओची तपासणी केली जात आहे। भोर महाड मार्गावरील वरंध घाटातील शिरगाव गावच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। शिरगाव मधील दुर्गम डोंगराळ भागात हातपाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडलाय। यामुळे या घातपातचा प्रकार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होतोय। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। जळगाव जिल्ह्यात सैराट चित्रपटाचा पुनरावृत्ती झाली। मुलीने आपल्या मनाविरुद्ध प्रेम विवाह केल्याचा राग बापाच्या मनात होता। त्यामुळे 2 वर्षांनंतर जावयाच्या बहिणीच्या लग्न समारंभात बापाने मुलगी आणि जावयावर गोळीबार केलाय। या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाला आहे, तर जावई गंभीर जखमी आहे, ज्याला पुण्यात हलवण्यात आले आहे। गोळीबार करणाऱ्या सासऱ्याला जमावाने बेदम चोप दिलाय। त्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले। दरम्यान जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। या प्रकरणात गोळीबार करणारे किरण अर्जुन मंगले यांच्यासोबत कोण आहे का, त्याचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले। महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत लाडक्या बहिणींची 1500 रुपयांची असलेली रक्कम वाढवण्याची घोषणा केली होती। ही रक्कम 2100 रुपये करणार असल्याचे म्हटले होते। त्यामुळे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील सर्वच लाडक्या बहिणी 2100 रुपये कधी मिळणार त्याची वाट पाहत आहे। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन मंत्री नरहरी झिरवळ यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे। 1500 रुपयांमध्ये सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत, 2100 रुपये देणार नाही असे त्यांनी म्हटले आहे। जिल्हाधिकारी पीएम मार्फत पैसे घेतात असा खासदारांनी आरोप केलाय, तर जिल्हा नियोजन अधिकारी 2% घेतल्याशिवाय एकही फाईल काढत नाहीत असा आरोप सर्वच खासदार आमदारांनी केल्यामुळे नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी यांना चौकशीसाठी मुंबईत हजेरी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यामधील आंबाळा ठाकुरवाडी गावात सामूहिक विवाह सोहळ्याच्या जेवणातून जवळपास 600 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमध्ये एका बालकाचा मृत्यू झाला आहे, तसेच 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। विषबाधेचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही, त्याची चौकशी करण्यात येणार आहे।
मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. सीआयडीने त्याच्या विरोधात सबळ पुरावे दाखल केले आहेत. तो गेल्या काही दिवसांपासून कारागृहात आहे. आपल्या या प्रकरणात काहीच संबंध नसल्याचा कांगवा करत त्याने न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे. दरम्यान वाल्मिकला तुरुंगातच पॅनिक अटॅक झाला. यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. यापूर्वी सुद्धा प्रकृतीच्या करबुरीवरून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी आम्ही काश्मीरात पोहोचलो. कुटुंब आणि मित्रपरिवार अशा 15 जणांच्या आमच्या चमूने मनसोक्त आनंद घेतला. वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन आम्ही पहलगाम येथे पोहोचलो. बयरसन व्हॅली येथे जाण्यासाठी घोडाही केला. तिथे पोहोचत असतानाच गोळ्या झाडल्याचा आवाज कानी घुमला. भागो भागो भागो, यहा खतरा है असे सांगत काही लोक धावत आले. नेमके काय होत आहे हे काहीच कळलं नव्हतं. तसाच पळ काढला आणि मंदिराचा आश्रय घेतला. नागपुरातील वानाडोंगरी येथे राहणारे अरविंद होटे काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला. अवैध व्यवसायात गुंतलेली तरुण पिढी केव्हा काय करेल याचा नेम नाही. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करीसाठी विविध शक्कल लढविली जाते. कधी दुचाकी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क दारूच्या बाटल्या टाकून, तर कधी पार्सल सामानातून, तर कधी नदी पात्रातून बैलगाडीने दारूची तस्करी केली जाते. जालन्यात मित्रानेच मित्राची हत्या केल्याचं समोर आलंय. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून बंटी रंजवे आणि संदीप राऊत हे दोघे तसे मित्र होते. परंतु एक छोट्याशा कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद हत्येपर्यंत पोहोचला, ज्यातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केली. याचं कारण म्हणजे दारू पाजली नाही म्हणून एका मित्राने दुसऱ्याला आईवरून शिवीगाळ केली. मित्राला शिवीगाळ करणं या तरुणाला चांगलंच महागात पडलं. ज्याचा आईवरून शिवीगाळ केली त्याने शिवीगाळ करणाऱ्या मित्राच्या गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली. शेंदूरजना मोरेगावचा सुपुत्र आणि भारतीय लष्करात कर्तव्य बजावत असलेल्या जवान वासुदेव संभाजी शेळके यांचे 25 एप्रिल रोजी एका दुर्दैवी कार अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. सोशल मीडियावर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यादरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पहलगाम मधील स्थानिक नागरिक पर्यटकांना मदत करत असल्याचे दिसून आले. आता असाच एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलाने चिमुकल्याचा जीव वाचवल्याचं दिसतंय. जम्मू आणि काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हल्ला केलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याचा रविवारी मृत्यू झालाय. पोलिसांनी सांगितले की शनिवारी कांदीखास परिसरात घर रुसूल मगरे असे ओळखल्या जाणाऱ्या 45 वर्षीय नागरिकाची त्याच्या घराजवळ अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात कमालीचा तणाव निर्माण झालाय. भारताने विजावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्यास सांगितलं आहे, तर पाकिस्तानी नागरिकांनीही भारतीय नागरिकांना त्यांचा देश सोडून जाण्यास सांगितलं आहे. दरम्यान या निर्णयानंतर भारतात वर्षानुवर्षे राहणाऱ्या काही लोकांची पंचायत झाली आहे. यात भुवनेश्वर येथील शारदा उर्फ शारदा कुकरेजा यांचाही समावेश आहे. त्या मूळच्या पाकिस्तानी नागरिक आहेत. गेल्या 30 वर्षापासून त्या भारतात राहतात. रविवारी पाकिस्तानी लोकांना भारतातून त्यांच्या देशात परतण्याचा अखेरचा दिवस असताना सना नावाच्या महिलेचा विषय आता खूप चर्चेत आहे. सनाकडे भारताचा व्हिसा आहे. तिच्या 2 मुलांकडे पाकिस्तानचा व्हिसा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सनाला भारतात राहण्याची परवानगी दिली, पण तिच्या मुलांना पाकिस्तानात पाठवण्यास सांगितले. सनाला हे पटले नाही. तिने यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता ती आपल्या दोन्ही मुलांसोबत माहेरी सरदानाला परत आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचा पुढचा आदेश येईपर्यंत सना आणि तिची मुले भारतातच राहणार आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने देशात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित केल्यानंतर हद्दपारीची भीती व्यक्त करताना मला पाकिस्तानला जायचे नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करते की मला भारतात राहू द्या, असे सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सीमा म्हणाली आहे. सीमाचा दावा आहे की सचिन मीनाशी लग्न केल्यानंतर तिने हिंदू धर्म स्वीकारलाय. दक्षिण इराणमधील बंदर अब्बास येथील शाहिद राजाई बंदरावर मोठा स्फोट झालाय. यामध्ये जवळपास 14 जणांचा मृत्यू तर 750 लोक जखमी झाले आहेत. इराणच्या आकाशात मोठे मोठे मशरूम सारखे धुराचे ढग निर्माण झाले आहेत. यावरून स्फोटाची तीव्रता लक्षात येते. इराणला अमेरिकेने धमकी दिलेली आहे. यामुळे इराण ताकद वाढवत आहे. यामुळे हा घातपात केला गेला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
शिमला करार निलंबित केल्याने आता दोन्ही देशांसाठी LOCची सीमा बंधनकारक राहिलेली नाही. पाकिस्तान अवजड शस्त्रा सीमेवर पाठवत आहेत. पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने इमर्जन्सीची घोषणा केली आहे. सैन्यातच नाही तर POKतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच बदल्याही रद्द केल्या आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव चांगलाच शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार स्थगित केला. यामुळे एकीकडे संपूर्ण पाकिस्तानचे लक्ष सिंधू पाणी कराराच्या मुद्द्याकडे लागले असतानाच दुसरीकडे झेलम नदीला अचानक पूर आल्याने मुझफ्फराबाद जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे येथील प्रशासनाने वॉटर इमर्जन्सीची घोषणा केली आहे. दरम्यान पाकिस्तानी माध्यमांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भारताला जबाबदार ठरवले आहे. भारताने पाकिस्तानला न कळवताच झेलम नदीचे पाणी सोडले, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असा आरोप दुनिया न्यूजच्या एका वृत्तात करण्यात आलाय. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली. ते म्हणाले, आम्ही भारतासाठी शाहीन, घोरी आणि गझनवी सारखी 130 क्षेपणास्त्रे ठेवली आहे. जर भारताने सिंधू पाणी करार थांबवले तर आपण त्यांचा श्वास रोखू. भारताने युद्धासाठी तयार राहिले पाहिजे. पाकिस्तानची अण्वस्त्रे केवळ सजावटीसाठी ठेवली जात नाहीत, तर आम्ही देशभरात अनेक ठिकाणी अण्वस्त्रे लपून ठेवली आहेत. अब्बासी म्हणाले की आमची क्षेपणास्त्रे भारताकडे लक्ष्यित आहे. भारताला हे देखील माहिती आहे की आपल्याकडे शस्त्रे आहेत, म्हणूनच ते आपल्यावर हल्ला करत नाही. 2025 साली शिक्षण मंडळाकडून 10वी-12वीच्या परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागेल असे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात किंवा 15 मेच्या दरम्यान 12वीचा निकाल लागणार आहे असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे 10वीचा निकालही मे महिन्यात लागणार असल्याची माहिती येत आहे. 17 किंवा 18 मेला 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. भारत वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करत असून आगामी 5 वर्षात वैद्यकीय शिक्षणाचा सुमारे 75,000 जागा वाढवण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षणासह पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्यात येणार आहे. परिणामी भविष्यात देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर डॉक्टर उपलब्ध होणार असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी व्यक्त केला. मंगळवारी 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये 28 निष्पाप हिंदू पर्यटकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. तसेच ज्यांनी काश्मीरमध्ये फिरायचा विचार केलेला त्यांनी सुद्धा स्वतःचे प्लॅन कॅन्सल केले. बरेच जण आता काश्मीर सारख्या ठिकाणी जायलाही घाबरत आहेत. पण या सगळ्यांमध्ये एक मराठी अभिनेते आहे, काश्मीरला जायचा निर्णय घेतलाय. हा अभिनेता म्हणजे अतुल कुलकर्णी. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर काही स्टोरी शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी काश्मीरच्या विमानाचे फोटो शेअर केले आहेत. मल्याळम सिने विश्वातून एक धक्कादायक ड्रग केस समोर आली आहे. केरळ पोलिसांनी लोकप्रिय मल्याळम दिग्दर्शकांना अटक केली असून त्यांच्याकडून हायब्रिड गांजा जप्त करण्यात आलाय. पोलिसांच्या उत्पादन शुल्क पथकाने रविवारी 27 एप्रिल रोजी पहाटे छापा टाकून प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक खालिद रेहमान, अशरफ हमजा आणि आणखी एका व्यक्तीला कोचीमधील त्यांच्या फ्लॅटमधून अटक केली. हायब्रिड गांजा बडगल्याच्या आरोपाखाली तिघांनीही अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती आणि त्या आधारे त्यांनी कारवाई केली. आज IPL मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स यांच्यात सामना होईल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याच्या परिणामी IPL सामन्यांवरही दिसून आलाय. ज्या स्टेडियममध्ये IPL सामने खेळवले जात आहेत तिथे सुरक्षेसाठी अँटी ड्रोन सिस्टीम तैनात करण्यात आलाय. या शस्त्राचे नाव वज्र सुपर शॉट, जे गरुडासारखे आकाशात लक्ष ठेवते. 27 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना दिल्लीत रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दिल्लीसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या हंगामापर्यंत काफ डू प्लेसिस बेंगळुरूचे कर्णधार पद भूषवत होता. खरं तर डू प्लेसिस दुखापतीने त्रस्त होता. त्याला पाठीची दुखापत झाली होती आणि गेल्या काही सामन्यांपासून तो संघाबाहेर होता. पण आता तो RCB विरुद्धच्या सामन्यांपूर्वी तंदुरुस्त झालाय. दिल्लीचा उपकर्णधार अरुण जेटली स्टेडियमवर त्याच्या माजी फ्रँचायझीशी सामना करेल. तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.